सोमवारी ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळावा, आदित्य ठाकरे मेळाव्यात फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब, आदित्य ठाकरे करणार मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण, बोगस मतदान न होण्यासाठी करणार मार्गदर्शन। महाराष्ट्राच्या यादीत अनेक दुबार मतदार, सातत्याने होणाऱ्या स्थलांतरामुळे एक मतदाराचे नाव 2-3 ठिकाणच्या मतदार यादीत असणे शक्य असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठं आंदोलन उभं करणार, जालन्यातून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। वर्ध्याचे खासदार अमर काळेंना धक्का, अमर काळे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते सोमकुवर दाम्पत्याचा भाजपात प्रवेश। अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावले पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावच्या पाळधीत अपघातग्रस्त तरुणाला स्वतः रुग्णालयात नेलं, डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्याच्या दिल्या सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित मोदीजीज मिशन हे पुस्तक प्रकाशित होणार, पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार। इतरांशी युती करू पण भाजपासोबत नाही, सुजात आंबेडकरांचं वक्तव्य, चोराच्या घरी मोर्चाकडून काय उपयोग, सुजात आंबेडकरांचा मवियाला टोला। कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, जिल्हा संपर्क प्रमुखांनी दिला राजीनामा, जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ तारे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा। महायुतीचा जर धर्म निभवायचा असेल तर एकमेकांनी 2 पावलं मागे सरकायला हवे, अन्यथा एकला चलोरीची भूमिका असेल, गोगावलेंची आगामी निवडणुकीवर प्रतिक्रिया। साताऱ्यात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार, दोन्ही पक्ष आता एकत्र मैदानात उतरणार, साताऱ्याच्या शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत निर्णय। छगन भुजबळांनी स्वतःचे मंत्रिपद बहाल करावे, मनसे नेते प्रकाश महाजनांचा भुजबळांना सल्ला, भुजबळ बीडमध्ये भांडणं लावायला आलेत का, प्रकाश महाजन यांचा सवाल। मुंबईत 100% युती करू, MMR भागामध्ये काही ठिकाणी युती करू, जिथे फायद्याचे असेल तिथे युती करू, नागपुरातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शनिवार वाड्यातील नमाज पठण वादामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची उडी, पुण्यात शिवसैनिकांकडून शनिवार वाड्यात स्वच्छता, वसंत मोरे, संजय मोरेंच्या माध्यमातून साफसफाई। भाजप खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर पदाचा गैरफायदा घेतला, रवींद्र धंगेकरांकडून आरोप करत व्हिडिओ शेअर। बीडमध्ये जय भगवान महासंघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार, महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा दावा, मुंडे भावंडांना मिळणार मराठवाड्यातून आव्हान। पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट, गोपीनाथ मुंडेंचा वारसा फक्त आणि फक्त आपली पंकुताई। मध्य रेल्वेवर कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक, कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पॉवर ब्लॉक, 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विशेष ब्लॉक कालावधीमध्ये कर्जत ते खोपोली लोकल राहणार बंद। बँक खात्याला आता 4 नॉमिनी जोडता येणार, 1 नोव्हेंबर पासून नियम लागू। 12वीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ, 7 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार। पीएफ खात्यातून लग्न आणि खरेदीसाठी 1 वर्षानंतरच काढता येणार पैसे, मात्र खातेदाराला नोकरीला 1 वर्ष पूर्ण झाल्याची अट। व्हॉट्सअॅप युजर्सला झटका, चॅटजीपीटी आता वापरता येणार नाही, व्हॉट्सअॅपवर फक्त मेटा AI असिस्टंटचा वापरता येणार, मेटाची घोषणा। सोन्याच्या दरात 6,000 रुपयांची घसरण, सोन्याचा दर 1,27,000 तर चांदीचा दर 7,000 रुपयांनी घसरला। मेट्रो रेल्वे 3चा प्रवास सुसाट, पण भुयारी मार्गात इंटरनेट ब्लॉक, प्रवाशांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी। बीएमसीच्या घरांच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद, गेल्या 10 दिवसात घरांसाठी 10,000 जणांची नोंदणी, आतापर्यंत 168 लोकांनी केले अर्ज निश्चित, पालिकेकडून आता 426 घरांची लॉटरी।
पुढील 15 दिवस वातावरणात बदल होणार. ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकर हैराण. गेले काही दिवस मुंबईत साथीच्या आजारात वाढ. सर्दी खोकल्याच्या आजारांमध्ये वाढ. दिवाळीपासून मुंबईची हवा अतिवाईट श्रेणीमध्ये. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. अग्निवीर योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता. 75% जवानांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता. इंदापुरात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाजवला ढोल. बाबीर देवाच्या दर्शनाला गेल्यावर गावकऱ्यांनी मंत्री भरणेंना घेतलं खांद्यावर. नवी मुंबई महानगरपालिकेची दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 पर्यंत विशेष स्वच्छता. 16 टन कचरा उचलण्यात आलाय. सतत वीज पुरवठा खंडित. बदलापूरकरांना मनस्ताप. महावितरणच्या कारभाराविरोधात बदलापूरकरांचा संताप. सलग 3 ते 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. गुंड निलेश घायवळला मोठा दणका. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. पासपोर्ट प्रदेश कार्यालयाकडून ऑर्डर जारी. मालाडच्या मालवणी परिसरातून 2 अल्पवयीन बहिणी बेपत्ता झाल्याची घटना घडली. धाराशिवमध्ये ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची रॅली. धाराशिव परिसरामध्ये सर्व गूळ पावडर कारखान्यांना निवेदन. एफआरपीनुसार 3550 रुपये भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सरकारने जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नाही. हमीभावाच्या तुलनेत त्यांची आर्थिक लूट सुरू. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये निराशा. छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात आंबेडकरी संघटनांची जोरदार निदर्शने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी. लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार. ई-केवायसीला लागणार ब्रेक. मुंबई देशाची जलसमुद्र राजधानी बनणार. वांद्रे येथे 140 एकर जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रकल्प. प्रकल्पाला वांद्रे खाडी असे नाव. 1 नोव्हेंबरपासून खातेधारकांना बँक खात्यात 4 नॉमिनी जोडता येणार. खाते नामांकन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बँकेचा निर्णय. शैक्षणिक कर्ज घेण्यात महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल. 11,800 कोटींचे थकबाकीदार विद्यार्थी. आठवड्यातून 4 दिवस सुरू असलेली मुंबई जळगाव विमानसेवा आता दररोज सुरू होणार. मंदिराचा पुजारी विशिष्ट जातीचा असणं आवश्यक नाही. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय. आसियान शिखर परिषदेला मोदीऐवजी जयशंकर. व्यापक धोरणात्मक भागीदारीवर चर्चा. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार उपस्थिती. लोकपाल कार्यालयाकडून गाड्या खरेदीसाठी निविदा जारी. लक्झरी गाड्यांसाठी निविदा काढल्याने मोठा वाद. जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त. एआयच्या गैरवापराला लगाम घालण्यासाठी सरकार कठोर नियमावली आणण्याच्या तयारीत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डीप फेकसह एआय निर्मिती सामग्रीला लेप लावणं बंधनकारक. जगातील सर्वात प्रदूषित प्रमुख शहर ठरलं दिल्ली. वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर. धुराने सूर्यही झाकोळला. फटाक्यावर स्टीलचा ग्लास. मोठा स्फोट आणि संपूर्ण शरीरात घुसले तुकडे. उत्तर प्रदेशातील नोएडात तरुणाचा दुर्दैवी अंत. दिल्लीच्या हवेची अजूनही खराब श्रेणीत नोंद. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 350 वर. छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी 6 महिने केली बचत. स्कूटरसाठी जमवले पैसे. स्कूटर खरेदीसाठी नाण्यांचं पोतं घेऊन शोरूममध्ये 2 तास पैशांची मोजणी. व्हिडिओ व्हायरल. राज्यात वादळी पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाची हजेरी. चंदगड, नेसरी, आजरा भागात पाऊस. ढगांच्या गडगडाटासह तिलारी आणि आंबोली भागात परतीचा पाऊस. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. साताऱ्याच्या कराड तालुक्यात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळी पाऊस. भात शेती पाण्यात गेल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल. उल्हासनगरमध्ये दुचाकींची तोडफोड घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू. स्थानिकांकडून संताप व्यक्त. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांजा जप्त. 19.78 किलोचा गांजा जप्त. कस्टम विभागाची कारवाई. 3 आरोपींना अटक. अकोल्यातील सालासार बालाजी मंदिरात चोरी. चोरट्याने दानपेटीमधील 40,000 रुपये चोरल्याची घटना उघडकीस. क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने केला मॉडेल माहिका शर्मा सोबतचं नातं अधिकृत. सोशल मीडियावर शेअर केले रोमॅन्टिक फोटो. फॅन्सनी कमेंट्स करत केला शुभेच्छांचा वर्षाव. साताऱ्यात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढणार. दोन्ही पक्ष आता एकत्र मैदानात उतरणार. साताऱ्याच्या शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत निर्णय. वर्ध्याचे खासदार अमर काळेंना धक्का. अमर काळे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते सोमकुमार दाम्पत्याचा भाजपात प्रवेश. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. जिल्हा संपर्क प्रमुखांनी दिला राजीनामा. जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ तारे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा. बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत रचणारा हा रस्ता. शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींची प्रतिक्रिया. इतरांशी युती करू पण भाजपासोबत नाही. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. चोराच्या घरी मोर्चाकडून काय उपयोग. सुजात आंबेडकरांचा मवियाला टोला. अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावले मंत्री गुलाबराव पाटील. जळगावच्या पाळधी बायपासजवळ दुचाकीवरून पडलेल्या तरुणाला केली मदत. मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मोठा दिलासा. दिव्यांगांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार. ॲक्वालाईन मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना दिलासा. कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त 45 मिनिटात. मुंबई मेट्रो लाईन 12 ऑरेंज लाईन म्हणून ओळखली जाणार. बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक 1864 शनिवारी सेवानिवृत्त होणार. समारंभपूर्वक निरोप दिला जाणार. ऑक्टोबर हिटमध्ये बेस्ट एसी बसेस सुपरहिट. 20 दिवसात 25 कोटी रुपयांचा महसूल कमावला. मुंबईची लोकल धावणार सुसाट. कर्जत यार्डाचा चेहरा मोहरा बदलणार. प्रवासात आता 10 मिनिटांची बचत होणार. दादर कबूतरखाना बंदी विरोधात जैन मुनी आझाद मैदानात 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.